सगळ्या पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाली आहे। मुख्यमंत्री फडणवीस यांची बंडखोरीवर प्रतिक्रिया समोर येते। मनधरणी केल्याशिवाय ते अर्ज मागे घेत नाहीत। मुख्यमंत्री फडणवीस यांची बंडखोरीवरती आता ही प्रतिक्रिया समोर येत आहे। आज आपण पाहिलं असेल, मी सारखा मोबाईलवर बोलत होतो, त्याबद्दल आपली माफी याकरता मागतो की आज महानगरपालिकेच्या निवडणुकीचा फॉर्म परत घेण्याचा शेवटचा दिवस आहे आणि सगळीकडे सगळ्या पक्षांमध्ये इतकी बंडखोरी आहे की त्या सगळ्यांची मनधरणी केल्याशिवाय ते फॉर्म परत घेत नाहीत। त्यामुळे तुम्ही या ठिकाणी सगळे लोक भाषण करत असताना मधून जे मी बोलत होतो त्या कार्यकर्त्यांना विनंती करत होतो, अरे बाबा फॉर्म परत घे। त्यामुळे मी थोडी ही दृष्टता केली आणि या ठिकाणी फोनवर बोललो, त्याबद्दल आपल्या सर्वांची मी क्षमा मागतो। एबी फॉर्म खाणाऱ्या उद्धव कांबळेची अखेर माघार। उद्धव कांबळे विरोधात गुन्हा दाखल झालाय। पक्षाच्या आदेशानुसार उद्धव कांबळे यांनी माघार घेतली आहे। शिवसेनेचे मच्छिंद्र ढवळे हे वॉर्ड क्रमांक 36 मधून अधिकृत उमेदवार आहेत। गोरेगावमध्ये शिवसेनेला मोठा धक्का बसतोय। विभाग प्रमुखासह 200 पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे देण्यात आलेत। नव्यानं आलेल्यांना उमेदवारी दिल्याने शिवसैनिक नाराज झालेत। प्रभाग क्रमांक 54 मधील शिवसेनेकडे असूनही भाजपला केल्याने असंतोष व्यक्त केला जातोय। 200 पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिलेले आहेत। नाराजी नाट्य या ठिकाणी गोरेगावमध्ये पाहायला मिळते। शिवसेनेला हा मोठा धक्का मानला जात आहे। नव्यानं आलेल्यांना उमेदवारी दिल्याने शिवसैनिक नाराज झालेले आहेत। प्रभाग क्रमांक 54 शिवसेनेकडे असूनही भाजपला गेल्याने असंतोष व्यक्त केला जातोय। जळगाव महापालिकेमध्ये महायुतीचे आतापर्यंत 8 उमेदवार बिनविरोध आहेत। भाजपचे 4 तर शिवसेनेचे 4 उमेदवार बिनविरोध विजयी झालेत। भाजपच्या दीपमाला काळे प्रभाग क्रमांक 7 मधून बिनविरोध निवडून आलेले आहेत। डॉक्टर वीरेन खडके प्रभाग क्रमांक 16 मधून बिनविरोध निवडून आलेले आहेत। शिवसेनेचे सागर सोनवणे प्रभाग क्रमांक 2 मधून बिनविरोध निवडून आले। छत्रपती संभाजीनगरमध्ये मुख्यमंत्र्यांची सभा होणार आहे। 8 जानेवारीला मुख्यमंत्री फडणवीसांची तोफ धडाडणार आहे। 5 जानेवारीला प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण कॉर्नर बैठका घेणार आहेत। तर 6 जानेवारीला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याही बैठका होणार आहे। तर 8 तारखेला मुख्यमंत्री फडणवीसांची तोफ धडाडणार आहे। आता प्रचारांचा धडाका हा पाहायला मिळणार आहे। बैठकांचं सत्र या ठिकाणी सुरू आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।